आजीसोबत गाडीवर फिरण्याची मजाच वेगळी असते नाही का? तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. आज ना आमच्या इकडे कधी न पडणारा उन्हाळ्यात पाऊस पडला होता आणि एकदम थंडगार वातावरण करून टाकलं होतं. नशीब आज आईन ती पावसाच्या अगोदरच आली होती, नाहीतर भिजावं लागलं असतं त्यांना पावसात. पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. शेवट संध्याकाळ झालीच त्यांना जात निघता करत. रात्री जरा लवकरच झोपलेली मी. म्हटलं सकाळी दादांसोबत एक्सरसाइज करता येईल आणि दादांनी काय मला 5:30च्या अगोदरच उठून ठेवलं होतं. इकडे मम्मीने लगेच उसाची वाडी आणायला पाठवलेलं. आता मम्मीची ऑर्डर म्हटल्यावर आम्हाला काही जास्त बोलता नाहीये. आमच्या गावाकडनं लहान पोरांना शाळा असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, पण त्यांना काही त्यांच्या कामातून सुट्टी मिळत नाही. चल म्हटलं जागृती, कर तू पण काम. कालच्या पावसाने मात्र चिखल झाला होता आमच्या रस्त्यावर. घरी येऊस्तोपर्यंत मम्मीने गोठ्यातलं सगळं काम आवरून घेतलं होतं. चला म्हटलं आता तोपर्यंत आंघोळ करून घेऊयात. बघते तर इकडे दादांचा अजून झुंबा डान्स चालूच होता. त्यांच्या गाण्यावर 2 उड्या मारूच म्हटलं आता जरा. म्हणलं दादा तुम्ही तर काही जास्त उड्या मारतच नाही, पण दादा जेवढं करतात तेवढंच त्यांना एवढा घाम आला होता. म्हणलं त्यांचं तर चालूच राहणार आहे. मग मी पण इकडे लगेच ब्रश करून आंघोळ करून घेतली. इकडे मम्मीला पण कामाला जायचं होतं, मग पटकन इकडे तिच्यासोबत नाश्ता करायला आले होते. खाऊन झालं नाही तर गाडी पण आली होती मम्मीची. आमच्या किचनमध्ये ना मला फक्त एकच काम असतं, ते म्हणजे भाकरी करण्याचं. कारण रानूला कुकिंग करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे ती भाजी बनवते आणि मी भाकरी बनवतात. आणि दुपारी आम्हाला काही काम नसतं म्हणून आम्ही काहीतरी नवीन नवीन ट्राय करत असतो. आज म्हणलं आपण जरा पुशअप्स ट्राय करूया. पुशअप कसे काढतात त्याचं तर 0 नॉलेज असून सुद्धा काढतच होतं. आमच्या किरणची कलाकारी ड्रॉइंग बुक वरनं डायरेक्ट माझ्या डोळ्यांवर आली होती. बाकी तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. भेटूयात आपण सगळे पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.